मी सौ नीता उत्तम कारबळ. मी हडसर गावची लोकनियुक्त सरपंच आहे. जी 2-3 दिवसापूर्वी जी बाईट आमच्या गावातल्या लोकांनी दिली होती, त्या संदर्भात त्यांनी जे माझ्यावर आरोप केले होते, त्या संदर्भात मला त्यांनी जे म्हणजे त्यांच्या आरोपाला जे प्रत्युत्तर द्यायचं आहे, त्यासाठी मी आज इथे उपस्थित राहिली आहे. आता माझ्याबरोबर जे ग्रामस्थ आले आहेत, तेही तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतील. पण माझ्यावर जे आरोप केलेले त्या संदर्भातून सांगते. मी जेव्हा लोकनियुक्त सरपंच निवडून आले, त्याचवेळी गटातटाचं राजकारण हे तिथेच संपलं गेलं होतं. आणि जेव्हा उपसरपंच हे माझ्या गटात होते, आम्ही निवडणूक एकत्र लढली आणि त्यानंतर आम्ही पूर्ण पारदर्शक कारभार असं वचन घेतलं त्यावेळेला. आणि 3 वर्ष झाले मी पूर्णपणे पारदर्शकपणे प्रामाणिकपणे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत आहे. आणि आता हे म्हणजे हे एकदम असं 3-4च लोक, म्हणजे 3-4 लोक म्हणण्यापेक्षा 7-8 लोक आहेत ते. आणि ते खूप जाणीवपूर्वक त्रास देतात. त्रास दिल्यानंतर ते म्हणजे एक बहुमत करतात आणि ह्या गोष्टी सरपंच म्हणून मला त्याच्यामध्ये हे करतात, त्रास देतात. तर त्यासाठी मला म्हणजे मी सर्वप्रथम म्हणजे स्पष्टपणे सांगू इच्छिते की मी हडसर गावची नागरिक आहे. आणि मी कोणाला म्हणजे गट तट वगैरे मी हे काही मानत नाहीये. मला फक्त गावचा विकास, त्यासाठी मी इथे सरपंच म्हणून काम करते प्रामाणिकपणे. आता पहिला त्यांनी आरोप केला दिगंबर भोसरे की त्यांच्या घराची बखळ जी मी हे करत नाही, म्हणजे नोंद करत नाही. त्यांचं घरकुल आले 1 वर्ष झालं, हे त्यांचा आरोप होता. घरकुल आलंय, त्याचा पहिला हप्ता पण मिळालाय, हा, आता दुसरा हप्ता तुम्ही देत नाही. हो. आता त्याचं सांगते मी. 2011ला सर्वे झाला. 2011ला सर्वे झाल्यानंतर पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये ओपन ह्यांची तिथे यादी असते. त्यावेळेस सर्वे झाल्यानंतर 2011ला त्यांनी राहतं घर, त्यांचं जे जुनं असतं ते राहतं घर आणि त्या घराचा 8चा उतारा तो तिथे त्यांनी त्यावेळेस दिला त्या साहेबांना आणि ते घर मंजूर होऊन आलं. ते घर आता 2025ला त्यांच्या याला अकाउंटला ते पैसे पडले. 15,000चा हप्ता. म्हणजे घराची जागा दुसरी दाखवली. दुसरी दाखवली. आणि 15,000चा हप्ता शासन त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर टाकतं. ते काय आपल्याला विचारून नाही टाकत. कारण का मंजुरी आली, 15,000चा हप्ता त्यांच्या खात्यावर पडला. म्हणजे हे पैसे घर बांधण्यापूर्वी मिळत असतात. हो, घर बांधण्यापूर्वी मिळत आणि असतात. यांनी जागा दाखवली वेगळी. वेगळी. जे त्यांचं जुनं घर होतं त्याचा 8चा उतारा दिला आणि ते घर तिथं न बांधता 2007ला म्हणजे त्यावेळेस 2007ला त्यांची जी बखळ, ते आता म्हणतात का माझी बखळ आहे, मी त्या जागेवरती हे बांधलंय, चौथरा बांधलाय. तर चौथरा बांधला त्या ठिकाणी आणि घर ते राहतात वेगळ्या ठिकाणी आणि ती आहे ग्रामपंचायतच्या ह्याला नोंद, 8ला नोंद आहे. काय म्हणून नोंद? बखळ म्हणून, ग्रामपंचायतची जागा. ग्रामपंचायतीची हो, बखळ. ग्रामपंचायतची बखळ म्हणून ती जागा आहे. आणि ह्यांनी ज्यावेळेस ती 2011ला सर्वे झाल्यानंतर जी मंजूर झाली, त्यांचं घर मंजूर झालं आणि त्यांनी आम्हाला विचारलं पण नाहीये ग्रामपंचायतच्या बखळीमध्ये घर बांधतात म्हणून. आणि ते म्हणतात की माझ्याकडं कागदपत्र आहेत. पण त्यांच्याकडे 2005ला ती बखळ नोंद झाली आणि 2007ला रद्द पण केली. ते आमच्या ग्रामपंचायतला कागदपत्र आहेत, ते तुम्हाला 2005ला त्या बखळीची नोंद किती क्षेत्राची त्यांच्या नावावर झाली होती? त्या क्षेत्राची नोंद 30.7 काहीतरी. मग ती कोणी लावली? ती आधीच जेव्हा सरपंच बॉडी, हा, होते, पण बॉडी का होती. लावली? ते नाही सांगता येणार मला का लावली, त्यावेळेस मी नव्हते. माझं आता माझ्या रजिस्टरला जसं दिसलंय त्याप्रमाणे मी इथे बोलतेय की 2005ला त्यांनी लावली, 2007ला रद्द केली. ती कोणी गेली रद्द? ते इंदुबाई सांगडे सरपंच होत्या, त्यावेळेस त्यांनी ती रद्द केली. त्या बॉडीने 2007ला त्या बॉडीनीच रद्द केली. ज्यांनी लावली त्यांनीच रद्द केली का? रद्द केली त्यांनी, कारण पुरावे सापडले नाही आणि बीडीओना इकडे मार्गदर्शन मागत होते. इकडे पंचायत समितीचा माणूस आला होता तिथे इन्क्वायरीला आणि नंतर मग त्यांनी रद्द करायला सांगितलं. म्हणजे हा, म्हणजे 2005ला त्यांनी नोंद घातली, ती अशीच घातली कोणत्याही पुराव्याभावी. त्यामुळे 2000 त्यांना चूक कळली त्यावेळी बॉडीला आणि त्यांनी 2007ला बंद केली आणि ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समितीचं मार्गदर्शन घेतलं. हो, म्हणजे त्यांची ती जागा नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांची जागा नाही. माझ्याकडे पुरावे पण आहेत. हे बघा, हे बघा, 96ला 96 हे काय? हे मिळकत क्रमांक. हा, मिळकत क्रमांक 96. हा, ग्रामपंचायत हडसर, ही ग्रामपंचायतचं नाव आहे जागे ही. आणि नकाशा पण मध्ये आहे बघा. त्यांच्या हातात द्या थोडं वेळ.
पण हा नकाशा कधी बनवला? आता गावठाण मोजणीच्या वेळेस ना? गावठाण, हो त्याला काय 4 वर्ष झाले असते. हा. पण मग मला काय म्हणायचंय, हा गावठाण तुम्ही म्हणता आता असं, तर मला हे म्हणायचं होतं की ज्या वेळेला 2007 ला रद्द झाली त्याच वेळेला त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता की आमची बखळ का रद्द कुठे झाली म्हणून. ग्रामपंचायत हा गावठाणच नकाशा का? हो गावठाण. आता 96 कुठं आलं? हे बघा, ही इथे शाळा आहे. हो 96 गट इथे नंबर आहे. 1, हो, सॉरी 100. प्लॉट नंबर 1, हा 96 हा. हा हा 96. इथं त्यांचं घर, इथं त्यांचं हे आता काय? बखळ आहे. ही बखळ आहे. त्यांची आहे का तुमचं आहे? ही ग्रामपंचायतची बखळ आहे आणि इथे त्यांनी घरकुल बांधले, म्हणजे ते घराचा पाया बांधलेला आहे इथे. बरं हे कोणाचं आहे मग? हे पण ग्रामपंचायतचं आहे. हे ग्रामपंचायत. हो. इथं कोणाचं काय बांधकाम अतिक्रमण? नाही, हे रिकामीचे. रिकाम आहे. बरं हो. हे कोणाचं आहे? हे पाठीमागचं आहे. ही जे आहे ना ग्रामपंचायतची, ही बखळ आहे इकडनं. इथं हा कोणाचं रस्ता आहे. अतिक्रमण आहे का? इथे नाहीये. हे बघा, हम्म. हा जो 96 हम्म. त्याच्यामध्ये बी ग्राम ते द्यावं हातात जरा. जाऊ दे पुढे करते. हे बघा मला सांगा, 96 हे 1 नंबर मध्ये शाळा आहे असं तुमचं म्हणणं आहे, हो बरोबर? 96 मध्ये काय ते लोकांचं अतिक्रमण आहे. हो. ते 96 नाव 97 तुमच्यावर हे आहे. ग्रामपंचायतचं आहे. हे बघा, आणि त्यांचं जे आहे ना, त्यांनी जे जुने याचं दिलंय ना, हे बघा, लता दिगंबर बोत्रे, हे त्यांच्या बायकोचं नाव, आणि हे 92. 34 मध्ये. ह्या घराचं त्यांनी 8चा उतारा आणि ते घर दाखवलेलं ह्याच्यामध्ये. म्हणजे आता लक्षात की पहिलं जे आणि भलत्याच ठिकाणी बांधताय. बांधताय. हो, म्हणून तुम्ही आता हे पैसे रखवले. रखडवले नाही. दुसरं मग ज्या वेळेस माझं रखडवायचं हे नाहीये, तिथे ग्रामसेवक गेले. ग्रामसेवकांना आदेश असतो की तिथं तुम्ही घरकुलाचं जिओ टॅग करा. जिओ टॅग केल्यानंतर त्याचे फोटो आणि ते करून पंचायत समितीला द्यायचं असतं. मग दुसरा हप्ता त्यांना पडला जातो. मग ते त्यांनी ती कागदपत्र दिली नाही आणि ते काय करतात, ग्रामसभेमध्ये येतात, बहुमताने ठराव करतात की ही त्यांची, आता काकड्या खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं, त्या ग्रामसभेमध्ये असं सांगतात. पण ती लगेच जागा त्यांची होते असं नाही ना. आपल्याकडे कागदपत्र आहेत, पुरावे आहेत आपल्याकडे. तसं त्यांच्याकडे ते जुने 2007चे ज्यावेळेस भूमी अभिलेखचे साहेब आले त्यावेळेस ते काय बोलले की तुमचा लेटेस्ट उतारा दाखवा 8चा. तर त्यावेळेस त्यांनी दाखवला नाही. ते म्हटलं हाच आहे माझ्याकडे उतारा. तर मग ते भूमी अभिलेखचे साहेब म्हटले की ग्रामपंचायतला नोंद आहे. त्या ग्रामपंचायतला नोंद असल्यामुळे तिथे पुढे म्हणजे मी सरपंच म्हणून माझ्या सह्या घेतल्या गेल्या, जिथे जिथे ग्रामपंचायतची बखळ आहे तिथे तिथे. मला सांगा का मग आता तुम्ही काय ते दिल्यामुळं त्यांना हप्ता मिळत नाही हो. ग्रामपंचायत आणि तुमच्यामुळं, हम्म. बरोबर? हप्ते आमच्यामुळे मिळत नाहीये, त्यांनी कागदपत्र दिले नाही म्हणून मिळत नाहीये. त्यांनी कुठली कागदपत्र द्यायला पाहिजेत? ते राहत्या घराचे, जिथे राहत होते ना त्याच घरावर जर बांधलं असतं ना, आज त्यांचं घर होऊन पण गेलं असतं. त्यांचं दुसरं घर आहे, त्यांचं घर समोरच आहे तिथे. समोर आहे त्यांचं घर. किती लांब आहे ते जागेपासून? समोर समोर. अपोजिट साइड मध्ये रस्ता आहे पण 10 फुटावर. 10 फुटावर बरं. तरी पण ते ग्रामपंचायत जागा बघून जागा बांधताय. बघून. हो, त्यांना असं वाटलं की त्याच्यावर बांधलं म्हणजे मग आम्हाला काही करणार नाहीये, आमची ती जागा राहून जाईल. त्यामुळं त्या ओरिजिनल जिओ टॅगिंगचे ते फोटो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याचं हो, काम अडणार काम आहे. अडणार आहे. हो. तिथल्या जागेचं तुम्ही एक्सेप्ट करणार नाही. नाही, आणि त्यांना जर वाटतंय ना की त्यांची जागा आहे तर बीडीओंकडे आम्ही बीडीओंकडे पण मार्गदर्शन मागवलेलं. बरं तोंडी सांगा ते हो, पडतील कागद. हां. कागदपत्र तुम्ही काय पाहून म्हटले घ्या. BDO? तर बीडीओंचं मार्गदर्शन आलं की ज्या कलम प्रमाणे म्हणजे जे आर प्रमाणे जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. भूमिहीन जर असेल तर आपण त्यांना प्रोसिजर करून त्यांना ती जागा उपलब्ध करून त्यांना देऊ शकतो. पण त्यांना जागा आहे, घर आहे, त्यांचा सातबारा पण आहे, मग ते भूमिहीन कसे होतील? किती आहे जमीन त्यांना? मला नाही माहिती. 15 एकर. ते बोलच रेट आहे. 15 एकरच्या आसपास आहे. म्हणजे त्यांची जमीन पण 15 एकर आहे. 15 एकर जमीन आहे. त्यांना सरकारी जमिनीची गरज नाही. सरकारी जमिनीची गरजच नाही ना, ते भूमिहीन नाही आहेत. त्या जागेवरती माझे वडील आणि ते हे चुलते आहेत. त्या जागेवरती म्हणजे आमचा वाडा आणि त्यांचा वाडा हा वडिलोपार्जित वाडा होता, परंतु तो लागला नाही, कसं काय ते माहीत नाही. परंतु आज तो ग्रामपंचायत दप्तरी आहे. मग माझी पण मागणी आहे, जर माझ्या चुलत्याला देत असतील तर मला पण माझा वाडा पाहिजे. ज्या बखड रद्द झाल्या त्यावेळेला 2005ला तिची घरं बांधली होती, त्याच्या पाठीमागे गट नंबर 4 हा आमचा मालकीचा नंबर आहे आणि तिथं त्यांनी ती बखळ वाढवायचे प्रयत्न चालले होते. शिरगिरेंनी बखळ वाढवायचे प्रयत्न चालू होते, असं वट्टा वगैरे बांधून त्यांनी ते मागं वाढवलं होतं.
आणि ग्रामपंचायती दप्तरी नोंद करायला अर्ज दिला होता. तर आमच्या लक्षात आल्यानंतर आमचा गट गावठाण्याला लागून मग तिथं मी तक्रारी अर्ज दिला BDOंना. मग इथनं BDO साहेबांनी TPO नेमले. तिथं ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा झाली. त्या ठिकाणी त्यांनी येऊन चौकशी केली. हे कसं म्हणजे हे कसं लावलं वाढीव क्षेत्र कसं काय नोंद कसं घातली? लावलंय, हो त्यांच्या नावे कुठं तसं ग्रामपंचायतीत नसताना हे कसं लावलंय. मग त्यांनी सर्व TPO भाऊसाहेब होते, त्यांनी मग ते त्या ग्रामसभेमध्ये तो ठराव रद्द करून ती जागा त्यांनी ती रद्द दाखवली 2007 ला का? 2007 ला. ते झाले ना मग हो. 2005 ला यांनी नोंद घातली हा, अशी. पण ते माझ्या अर्जामुळे झालं. हा, मग तुम्ही तक्रार केलं आणि मी त्याची तक्रार नोंद केली. कमी केली. ती ऐका ना, रद्द एक झाली. मिनिट, हो. महत्वाचा विषय. आता मी सरपंचाकडे येतो, तुमचा विषय मध्ये झाला. मला सांगा, ते तुमचे चुलते आहेत बरोबर, इकडे या पुढं. तुमच्या आता जिथं बांधकाम करतात ते, आता यांचं म्हणणं आहे का 96 नंबरची मिळकत आहे आणि ती ग्रामपंचायतीचं नाव आहे हो. आणि तुमचं काहीच म्हणजे त्या व्यक्तीचा काहीच संबंध नाही. तुम्ही म्हणता की तिथं तुमचं जुनं घर होतं. जुनं घर नव्हतं आमचं, वाडा होता. वाडा होता. वाडा होता. वाडगी- वाडगे घराच्या समोर वाडगा होता. म्हणजे घर असतं ना त्याच्या समोर वाडा असतो, मोकळी जागा. मोकळी जागा. वाडगीमध्ये परंतु ती ऍक्च्युली ती मोकळी जागा आम्ही वहिवाटत होतो, परंतु ती आज ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. तर मग माझ्या चुलत्याला जर बहुमताने जर तो गट देत असेल तर मग मला का देत नाही? माझ्यावरती पूर्णपणे अन्याय चालवलेला आहे. बरोबर आहे ना. मग हो. माझं काय म्हणणं आहे, ज्यावेळी आता 4 वर्षापूर्वी भूमी अभिलेखनी गावठाणाचे नकाशे बनवले वेगळे हो. आणि ते जिथं काय प्लॉट नाही तिथं हे बनवले, काय म्हणलं, मिळकतीचे मिळकत. नकाशे दिले, त्यावेळी तुम्हाला बोलवलं होतं का तिथं? नाही, कारण आमचं तिथं उतारच नाही ना. असं नसतंय ते. आमचं तिथं आटच निघत नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला बोलवलंच नाही. अहो, तिथं नोंद नसती म्हणून तर ते बोलवतात सगळ्यांशी बोलून, कुणाची कुठं जागा आहे मग ते मार्किंग करतात ना. नाही, तिथं काय झालं, ज्याचे ग्रामपंचायत दप्तरी आट आहेत त्या लोकांना बोलवलं, ज्यांचे आट नाहीत. आता शेती बरेच लोक राहतात, आम्ही शेतावरती राहतोय, त्याच्यामुळे ज्यांची तिथं मिळकत नाही त्यांना तिथं बोलवलं नाहीये. समजा माझं तिथं आहे वाडगा, तुमचा आहे वडलोपार्जित, हा. समजा मग तुम्हाला नोंद घालायची, समजा 8 नाही, मग ते ग्रामपंचायतीला द्यायची का ती मिळकत? ग्रामपंचायतीची आज ती वडिलोपार्जित अगोदरच झालेली आहे. ती जर आज आम्ही नाही देऊ शकत, पण अगोदर झाली आहे त्याच्यावर आम्ही नाही ना अपील करू शकत. आज ग्रामपंचायत जर देत असेल तर चुलत्याला द्यावा, मला पण द्यावा. आणि ज्यावेळी ते मोजणीचे अधिकारी येतात ना कार्यालयामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीच्या, त्यावेळी विचारतात ही जागा कुणाची, ती जागा कुणाची. यावेळी तुम्हाला काय बोलवलं होतं कोणी? नाही, बोलावलं नाही. ती जागा 2007 लाच ग्रामपंचायतच्या नावे झालेली आहे. आणि अधिकारी आले आता 4-5 वर्षापूर्वी. मग तुम्ही कसं काय वाडगाव अधिकार सांगत होते? वाडग्यावर अधिकार म्हणजे चुलत्याला जर देत असतील तर मग आमच्या पण वडिलांचा तिथं अधिकार आला पाहिजे. चुलत्यांचा आहे, मग आमचा पण आहे. मग भेटली पाहिजे का चुलत्याला? चुलत्याला देत असतील तर मला भेटली पाहिजे. मग मागणी करा ना त्यांच्याकडे. मागणी केलेली मी त्यांच्याकडे, हे मागणी सगळं- केलेली आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये ग्रामसभेच्या ठरावानी चाललंय. बहुमत तिथं ग्रामसभेच्या करायचं. काय बोलतात पाहा ना. हा, नाही, ग्रामसभेच्या ग्रामसभेचा ठराव करायचा, लोक जमा करायची आणि तसा ठराव करायचा आणि याच्या नोंदी करा म्हणायची. ठीक आहे, झाला. दुसरा मुद्दा काय होता? नाही, त्याच्याबद्दलच मला म्हणायचं आहे की त्यांना जर त्यांचं घराचं हे जर पाहिजे नसेल तर ते जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे पण करू शकतात, न्यायालयात पण दाद मागू शकतात, BDO साहेबांकडे पण अर्ज करू शकतात. त्यानुसार जर त्यांना वरून भेटली तर त्यांनी घ्यावी. सरपंच म्हणून मी याच्यामध्ये करू शकत नाही. फक्त मला तुमचं एवढं- म्हणणं आहे का जर ते वेगळं असते तर तुम्ही ती हा. पण जागा दिली असती? कोणती? म्हणजे आता जिथं बांधताय तिथं नाही, ती ग्रामपंचायतची आहे ना, बखळ म्हणून लागली. अहो, बेघर असेल तर देता येते ना. हो, बेगर असेल तर मग बेघर असल्यामुळं, बेघर नसल्यामुळं तुम्हाला हो. ती जागा द्यायची नाही. द्यायची नाही. बरोबर. अजून आणि दुसरा आरोप हे मंदिराचा केला होता त्यांनी. हा, मंदिर- 22 लाखाचं हा, काम 22 तुम्ही काहीतरी केलं. लाखाचं काय, हो. ते मंदिर ज्या वेळेला म्हणजे आमची निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही पहिली मिटिंग आमची झाली, ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये आम्ही 82 कामांची प्रत्येक सदस्यांना यादी करायला सांगितली होती. त्याच्यामध्ये ते कामांची यादी केली, ठराव वगैरे ते सगळ्या प्रोसिजर पुढे झाल्या. पण जेव्हा ते काम हे करायचं म्हणजे आलं त्यांना मंजूर होऊन, जेव्हा बांधायचं तेव्हा उपसरपंच यांनीच अडवणूक केली की तो सभामंडप होऊन द्यायचा नाहीये. त्यावेळेला मी त्यांना काय बोलली की आता म्हणजे आपलं हे झाले, निवडणूक झाली तर गट तर तिथे सोडून द्या, ते त्यांचे कार्यक्रम करतात, आपण आपले कार्यक्रम करतो. मला एक मिनिट एक उत्तर हा. द्या. हे जे उपसरपंच वगैरे बाकी माझ्या गटात तुमच्याच होते. गटातले आहेत का? हो, माझ्याच मग गटातले गट राहिलं कसं काय? मग त्यांनी सांगितलं ना तर 2 गट झाले म्हणून. पहिले माझ्या गटात होते, आज समोरचा गट विरुद्ध गट अशोक बोचरे यांचा होता. हा. हा, तर मग ते आता अशोक बोचरे यांच्या गटात गेले, मी आहे त्याच ठिकाणी, ते त्या गटात गेले. तेव्हा माझ्याकडे होते त्यावेळेस ते बोलले की मी त्यांना म्हटलं तिथं सोडून द्या, पण ते तेव्हा म्हटले की यांनी मला खूप त्रास दिलेला आहे.
मग हे मंदिरात सभामंडपचं होऊन द्यायचं नाही मला. मग त्या वेळेला आता आम्ही एका पॅनलमधून निवडून आलो, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा मंदिराचा आम्हाला खूप त्रास दिल्यामुळं हे मंदिर बेकायदेशीर आहे, ते नोंद नाही आहे त्याची, आणि तो सभामंडप म्हणजे नाही हे करायचं. तर माझ्याकडे पत्र पण आहे, त्यावेळेला घोडेगावला इकडे तिकडे पत्र केलेले. हे तुमच्या आधीच्या काळात मंजूर झालं होतं ना मंदिर? नाही. तुम्हीच केलं कुठलं मंदिर? ते काय काम 22 लाख सभामंडप? हा नाही, ते आमच्या काळात मंजूर झालं. मग त्याला यांनी का विरोध केला कोणी? सरपंचांनी? त्यांचं आधी काय असेल ते मला माहित नाही. आधीच्या याच्यामध्ये काय त्यांचं असेल ते माहित नाही मला. आधीच्या म्हणजे नीट बोला. म्हणजे आधीच्या याच्यामध्ये म्हणजे जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी ते म्हणजे गावामध्ये होते की नाही, तर मग त्यांनी आधीच्या म्हणजे कसं म्हणतो आपण, आधीच्या राजकारणाच्या याच्यामध्ये 2 पॅनलच्या असल्यामुळं. ऐका ना, तुमचा आणि यांचा गट एकच गटामध्ये तुम्ही निवडून आली, त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्या मंदिरापुढे सभामंडप 22 लाखाचं मंजूर झालं. हा. आता तुम्ही ते अडवते असं त्यांचा आरोप आहे. हा. बरोबर? नक्की काय विषय ते नीट सांगा ना. मग तेच सांगते ना. मग उपसरपंच आणि मी एका गटात होते, बरोबर, आणि अशोक बोत्रे हे दुसऱ्या गटात होते, तर त्यांनी सभामंडप आणला असे ते इथे बोलले तुम्हाला. हा, तर उपसरपंचांनी पहिल्यांदा सभामंडपला अडचण केली का तो सभामंडप होऊन नाही द्यायचा म्हणून. का नाही होऊन द्यायचं? त्यांनी सांगितलं की अडचण केली. भावकीचा वाद आहे, ते मी पुढे सांगते. भावकीचा वाद आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी मोजणी आणली भावकीनी, आणि मोजणी आणल्यावर ती मोजणी फेटाळली, मोजणी होऊ दिली नाहीये. आणि मग त्याच्यानंतर मोजणी होऊन दिली नाही, ते चतुर्सीमा ठरलेले नाही. त्यांचे 420, 21, 22 असे गट आहेत, 4 गट आहेत भावकीचे, आणि त्याच्यात वाद येतो. आणि ते मला म्हणतात का मंदिर नोंद कर आणि सभामंडप हे करा म्हणून. तर नोंद करायला ते 4ही भावांचे मी त्यांना काय म्हटलं का तुम्ही मोजणी टाका, चतुर्सीमा ठरवा. चतुर्सीमा ठरल्यानंतर तुमचा गट तुम्हाला कळेल, आणि त्यानुसार जे कागदपत्र माझ्याकडे डॉक्युमेंट आणून द्या, मी नोंद करेन. मला सांगा का तिथं मंदिर कसलंय? विठ्ठल रुक्मिणी. कधीपासून आहे? ते आता 2-3 वर्ष झाली. 3 वर्षापासून आहे. त्याची नोंद कुणाच्या नाव आहे मंदिराची? नोंद नाही, तुम्ही का नाही नोंद घातली? त्याचे हेच नाही ना, डॉक्युमेंट नाही आहेत ना. जरी नसले तर अनधिकृत म्हणून तुम्हाला नोंद घालायचे अधिकार आहेत ना. आहेत ना, पण तरी ते दिलं ना. भावकींचा वाद आहे ना, त्यांचे अर्ज आलेत आमच्याकडे, तक्रारी अनधिकृत सरपंच घालू शकत नाही नोंद. तुमचं प्रूफ पाहिजे ना काहीतरी. हे खाली ना. मंदिराची नोंद घालायला प्रॉब्लेम नाहीये. मंदिराची नोंद त्यांनी तक्रारी अर्ज आलेत आमच्याकडे, अर्ज आले. त्यांनी स्पष्ट त्या अर्जामध्ये म्हटलंय की तक्रारी म्हणजे कुठलंही मंदिर किंवा कुठलंही हे ते नोंद करू नये, सामायिक गट असल्यामुळे. ज्यावेळी ते मंदिर बांधलं त्यावेळी यांचा वाद नव्हता अंतर्गत भावकीतला यांच्या, ज्याच्या वादच होता. तरी पण मंदिर बांधलंच. तरी मंदिर बांधलं. ते म्हणतात 420 गट आमचाच आहे, तुमचं 420 गट आहे ना, तर मग सिद्ध करा मोजणी टाकून. सोपं आहे ना त्याच्यामध्ये. मग आता मंदिराच्या कुणाच्याच नावाने नोंद नाही करायची? कुणाच्या नाही, गट मोजणी जर केली ना आणि चतुर्सीमा ठरल्या तर मग करता येईल. मग आता ते 22 लाखाचं ते सभामंडप आहे ते बांधून दिलं का मंदिरापुढं? हा, बांधलं. ज्यांचा वहिवाट आहे ना त्या जमिनीमध्ये त्यांनी त्या घेतलं बांधून. ते ज्यांचा वहिवाट आहे म्हणजे जे कसतात ती जमीन, त्यांनी बाकीच्या लोकांना सांगितलं करा, जमीन आमची. ती जमीन त्यांची नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, असं आम्ही म्हणतीच नाहीत. आम्हाला म्हणायची गरज आहे नाही, ती त्यांची आहे का कुणाची ती आम्हाला म्हणायची गरज नाही. त्यांनी तो प्रूफ द्यावा ग्रामपंचायतीला आणि त्याची नोंद करून घ्यावी. मला सांगा, मग सभामंडपाचं कधी झालं काम? आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष? गेल्या वर्षी. मग आता ठेकेदार कोण होतं? गेल्या वर्षी ठेकेदार त्यांनी मला सांगितलं नाही ठेकेदार कोण होतं. ग्रामपंचायतला कुठले कागदपत्र दिलेले नाहीये. त्यांनी जेव्हा सभामंडप चालू करायचं होतं तेव्हा फक्त बिल पेमेंट त्यांनी सांगितलं, उपयोगिता प्रमाणपत्र. त्यावेळेस ठेकेदाराचं मला फोन आलेला. बारामती ठेकेदाराचं, ते बारामतीचं का कुठलं तरी, त्यांचं नाव पण मला माहित नाहीये. तर त्यांनी ते काम केलं. ते म्हटले माझं बिल राहिलंय. असं म्हटलं, ते मंदिराचीच नोंद नाहीये तर सभामंडपचं मी बिल कसं देणार तुम्हाला? त्यावेळेस विचारायला पाहिजे नव्हतं ना. जिल्हा परिषद का सार्वजनिक बांधकाम कडून ते सभामंडपाचं काम झालं? तिकडनं जिल्हा परिषद. तुम्हाला काय सांगितलं नाही? नाही. आले ते बांधून गेले, नंतर हो. तुमच्याकडे मागणी हो, करतात. मग आता किती बिल तुमच्या यामुळे थकले ते ठेकेदार? 10 लाख काहीतरी. 10 लाख. हो. मग तुमचं काय म्हणणं आहे, द्यायचं नाही आता त्याची नोंद? नाही, त्यांनी जर नोंद केल्यानंतर सर कागदपत्र माझ्याकडे आणून दिले ना, माझं म्हणणं एवढंच आहे का त्यांनी मोजणी टाकावी, त्यांच्या चतुर्सीमा सिद्ध कराव्या, आणि तो गट जिथे ज्या गटामध्ये मंदिर आहे किंवा सभामंडप आहे त्या गटाचं जो कोणी मालक असेल डॉक्युमेंट माझ्याकडे आणून दिली, मी नोंद करून टाका. नोंद होत नसल्यामुळे त्याचं बिल अडकले. हो. नोंदीला कारण म्हणजे त्यांच्या हा, अंतर्गत वाद. त्यांच्या अंतर्गत वाद आहे.
अजून कोणता विषय? अजून ते एक घरकुलच आलं होतं बघा, ते म्हटलं माझा 4था हप्ता सोडला नाहीये. अच्छा, हा. हा, तर त्याचं मी त्या दिवशीच गेले, मी पाहिलं, मी बाईट पाहिल्यानंतर ते पाहिलं, तर पुढून प्लास्टर झालेलं नाहीये आणि शौचालय लागतं शेवटच्या हप्त्याला. तर त्यांचा मी तो व्हिडिओ पण काढून आणले घराचा, ते झालं नाही. आणि जिओ टॅगचा फोटो आणि ते इथे ग्रामसेवक यांच्याकडे द्यावा लागतो. मी त्यांना विचारलं जाऊन की तुम्ही का बरं हे केलं नाही, मी तर रोजच असते तिथे, मग तुम्ही का हे केलं नाही. तर मग ते बोलले की मी शिपायांना विचारलं. म्हटलं मग तुम्हाला सरपंचांना विचारायला काय झालं होतं. तुम्ही जर माझ्याकडे आणून दिलं असतं की मॅडम माझे असे फोटो द्यायचेत आणि माझा 4था हप्ता काढून घ्यायचा आहे. आता त्याची प्रोसिजर, पहिला हप्ता भेटला तर मस्टर निघावा लागतो, मस्टर निघाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याची मागणी करावी लागते, तिसऱ्या हप्त्याची मागणी केली तर दुसरा मस्टर निघावा लागतो. तसं आम्हाला इथनं सांगितलंय. त्यांचे मजुरीचे पैसे जर नाही भेटले, हप्ता जर भेटला तर तुमचं थोडक्यात म्हणणं आहे का शौचालय आणि प्लास्टर हा. बाकी असल्यामुळे 4था हप्ता देता येत नाही, त्यांनी केलं तर द्यायला काय हरकत नाही. नाही? हो, ठीक. त्यांनी डॉक्युमेंट म्हणजे जिओ टॅगचा फोटो आणि ते आणून दिल्यानंतर त्यांचा हप्ता भेटून जाईल. बरोबर. अजून हो. काय आरोप केले तुमच्यावर त्यांनी? अजून ते म्हटले हा, ते बखळ जे त्यांनी सांगितली ती ग्रामपंचायतच्या दप्तरी आहे 00 धोंडो लक्ष्मण बोचरे. तर त्यांची जी आहे त्यांनी सांगितलं की आमच्या बकरीचा उतारा देत नाही. तर 00 आहे त्याचा उतारा त्यांना भेटू शकतो. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले भूमी अभिलेखच्या प्रमाणे जी काय असेल ते आम्हाला द्या म्हणून. पण ते भूमी अभिलेखला त्यांनी ते तिथं कशी काय लागली ह्याची चौकशी मी करते, की ज्यांचं जे काय असेल 177 पॉईंट काहीतरी असेल ते, तर ती कशी लागली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये खाली ग्रामपंचायतची बखळ पण आहे, तर त्यांचं तो जेवढा घराचं पूर्ण म्हणजे असेल त्या बखळीमध्ये जे असेल ते त्यांचं मी मोजून त्यांना देईन त्यावेळेला. त्यांची काय परस्पर लागली काय? काही नसताना एंट्री झाली का भूमी अभिलेखनी गावठाण मोजणीमध्ये, असं तुमचं म्हणणं आहे? हा, कसं काय बघू, दाखव पुढे ना. कशा तिथं त्यांचं काहीच नाही का, काहीच संबंध त्या जागेत नाही जिथे एंट्री त्यांचं जुनं घर होतं तिथं. होतं? हो. मग असेल तर मग होईल ना. हा, नाही मग असेल त्यांच्या घराची जेवढी जागा असेल ना तेवढं त्यांना भेटून जाईल. मग काय, मग तुमचं हा, काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही. ग्रामपंचायतला आता दप्तरी सध्या 00 आहे, मग 00चा त्यांना त्या बकरीचा उतारा भेटून जाईल. त्याचं क्षेत्र नाही येणार का? क्षेत्र येईल ना. ते जर मी चौकशी केली ते क्षेत्र जे लागले त्याप्रमाणे जर मी चौकशी करून किती लागले त्याप्रमाणे मी त्यांचं जे घराचे त्यांचं पहिलं मोजमाप असेल त्याप्रमाणे मी ते करून देईन. बरं. अजून अजून नाही, आता बाकीचे बोलतीलच जे नाही काही नाही, सांगतील तुमच्यावर ते. काय आरोप केले हा, होते? माझ्यावर तेच. आणि ते ह्यांनी सांगितलं जे माझे उपसरपंच होते, हा, अजून एक सांगितलं त्यांनी का मनमानी कारभार करते. भोसरे यांनी सांगितलं, दिगंबर भोसरे यांनी सांगितलं मनमानी कारभार करते. तर पहिल्यांदा आम्ही म्हणजे ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंग असो किंवा ग्रामसभा असो त्यांच्याविषयी मी एक ग्रुप केला. त्या ग्रुपवरती तुमचे विषय जे असतील ते तुम्ही त्याच्यावरती टाका आणि आम्ही मासिक मीटिंगला बसतो. पूर्ण सगळ्यांना तिथं विचारलं जातं, का असं फक्त माझं एकटीचंच नसतं, सगळ्यांना विचारात घेऊन सगळी कामं केली जातात. ग्रामपंचायत तेव्हा जास्त त्यावेळेस एकदम व्यवस्थित बोलतात, बाहेर गेले का हे प्रचार वेगळा करतात. आणि मग बहुमताने कुठलंही काम असेल मासिक मीटिंगमध्ये असो ग्रामसभेमध्ये असो बहुमताने ते सिद्ध करायला तुमचं म्हणणं आहे का तुम्ही सर्वांना विचारात घेऊन करतात तरी मनमानीचा आरोप हा तरी खोटा मनमानीचा- केला? हो, खोटा केला माझ्यावर. अजून काय बोलायचंय? अजून तेच सांगते की मी एक म्हणजे महिला सरपंच असून हे त्यांना हे होत नाहीये, म्हणजे सहन होत त्यांना नाही असं सहन होत म्हणायचंय. नाहीये. हा, त्याच्यामुळे माझ्यावर आरोप करतात आणि प्रत्येक गोष्टीला मला कुठे म्हणजे आता माझे इतके म्हणजे अजेंड्यावर विषय नाही घेतले तरी पण माझ्या पंचायत समितीला तक्रारी असतात. म्हणजे कुठलेही असे हे विषय घेतले ना. एक विषय होता पाठीमागे की पेसा अध्यक्ष यांना मासिक मीटिंगला बसवण्यात म्हणजे त्यांना अजेंडा द्यावा. तर मी त्यांना काय म्हटलं त्यावेळेस की तुम्ही डायरेक्ट अजेंडाच द्या त्यांना आणि मासिक मीटिंगला येऊ द्या. त्याच्यावरून तक्रार माझी उपसरपंचांनी इथे पंचायत समितीला केली काय म्हणून? की हा विषय घेतला नाही माझा म्हणून अजेंड्यावरती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना समजा ह्या कोणी गोष्टी. आलं बसलं मासिक सभेला काही प्रॉब्लेम नाही ना तुमचा? नाही प्रॉब्लेम. पण विशेषच द्यायचं, याचं नावच लिहून द्यायचं, पत्रच द्यायचं, असं हट्ट करतात का ते? हट्ट करतात. आणि कुठल्याही म्हणजे जी तुम्ही म्हटलं वैयक्तिक लाभार्थी असेल किंवा कुठलेही सरकारी कामं असेल कुणालाच मी कधीच अडवलेलं नाही. पत्र ठराव जे कुणाला लागल त्यांना मी रितसरपणाने देते, म्हणजे कुणाला कधीच अडवत नाही. तरी पण माझ्यावर हे आरोप केले जातात. सरपंच एकदम आणि चांगल्या मला पद्धतीने सांगा काम का करतात. ते म्हणाले की ते जे तुमचे साबळे म्हणून आहेत हम्म. ते 3 महिन्यामधून फक्त 2-3 वेळा चाललेत. नाही, 2 महिन्यासाठी त्यांना फक्त ऍडिशनल चार्ज दिला होता. जंगले भाऊसाहेब ट्रेनिंगला गेल्यामुळं 2 महिन्यासाठी त्यांना त्यांच्याकडे काय आर्थिक व्यवहार वगैरे काहीच नव्हता. मेन म्हणजे जेव्हा त्यांची ऑर्डर निघाली
तर ऑर्डर त्यांनी म्हणजे घेतली नव्हती. तर आमच्याकडे ग्रामसेवकच कोणी नव्हते. तर मग मी त्यांना इथं पंचायत समितीला रिक्वेस्ट केली, म्हटलं आम्हाला फक्त डॉक्युमेंटसाठी तुम्ही येऊ शकताय. पण त्यांनी कधी आमची अडवणूक केली नाही कागदपत्रांसाठी. आमची मासिक मिटिंग झाली, आमची ग्रामसभा झाली, मूर्तीचे दाखले दिले त्यांनी, ठराव दिले, सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे आमची अडवणूक कुठेच ते झाली येत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. हा, येत नाही पण- 3 महिने झाले, 2-3 वेळा झालेत. नाही 2-3 वेळ असं नाही, ते येतात त्यांच्या टायमिंग मध्ये, ते जाऊन ग्रामपंचायतला बसतात वगैरे, ग्रामपंचायतला जातात, बसतात, त्यांची कामं जे जे आहेत ते करून ते येत होते. आता हे यांच्या वेळेत जात असेल तेव्हा नसतील ते, तर मग असे खोटे आरोप करत असतील. ग्रामसेवकाची किती ते किती वेळ आहे? सकाळी 10 ते 5. मग 5 वाजेपर्यंत असतात का ते? नाही 9 ते 5 वाजेपर्यंत. पण ते अडवली नाही आमची कागदपत्र कुठं. म्हणजे इथे बोली करताना त्यांनी तुमचं असं म्हणणं आहे हे डीएल काय दीपक साबळे दररोज इथं ग्रामपंचायत हजर असतात असं तुमचं म्हणणं आहे? नाही, दररोज नाही मी म्हटलं असं, पण जेव्हा जेव्हा कामं असतात त्या वेळेला ते तिथे उपलब्ध होते. आठवड्यातनं किती दिवस आहेत? 3 दिवस. त्यांना कोणते वार दिलेत? आमच्या इकडे पहिले दिघे भाऊसाहेब होते ना, त्यावेळेस आम्ही सोमवार आणि बुधवार 2 मग दिवस. जंगलेंना किती होते? रोज. दररोज यायची ती. हो. यांना कोणते दिवस दिलेत बीडीओनी? त्यांना दिवस दिले हे नाही मला माहिती किती दिवस दिले होते. फक्त ते यायचे जेव्हा आमची कामं असतील त्यावेळेस. कामं अडवली नाही आमची, ते यायचे त्यावेळेस. समजा एखाद्याला दाखला वगैरे हवाय, घराचा उतारा फोन पाहिजे, केल्यानंतर ते येत होते लगेच. फोन करायला लागतो का मग? फोन करायला नाही, पण ज्यावेळेस त्यांच्या इकडे पंचायत समितीला काही कामं असतील, समजा एखाद्याला लागला, तर मग ते फोन केला तर ते जात होते. ठीक आहे, आता काय त्यांचे प्रश्न आहे ते मी विचारतोय, माझ्या मनाचे नाही विचार. हाय. त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही पण ग्रामपंचायतीमध्ये येत नाही, कोण? तुम्ही तिकडे हा. याला राहिलाय काय मी म्हणू? ओतूरला राहिलाय. हो बरोबर आहे, मी ओतूरला राहिलाय. पण मी कुणाला पण तिथे विचारा, मी सोमवार ते शुक्रवार पर्यंत असतेच. जर इथे दररोज? meeting- हो दररोज. दररोज. दररोज दररोज असे कोणी पण- सांगत. मग काय हरकत आहे जर दररोज असेल तर? हो. नाही साहेब, मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ते म्हटले, माझा आरोप केला की ओतूरला राहते आणि तळेरांचे वगैरे आहेत, असे जे XYZ असेल त्यांनी म्हटलं त्यांनी, तर मग यांना पहिला प्रथम मी ओतूरला राहते, मला निवडून दिलं, कशामुळे दिलं? मग यांना माहित नव्हतं का मी ओतूरला राहते ते, पहिली गोष्ट. आणि ज्या वेळेला ते म्हटलं ते तळेरांचे इथले नाही आहेत, पण पहिली ग्रामपंचायतची स्थापन झाली त्यावेळी माझे सासरे 10 वर्ष सरपंच होते तिथले. मग आम्ही इकडनं आलो हे त्यांना कोणी सांगितलं? चौथ्यांदा आमची पिढीच तिथे गेलेली. ठीक आहे, आलं लक्षात. मग आरोप दिसतोय. अजून आता तुमचं बोलणं झालं सगळं का? अजून बोलायचं काय? नाही, तुम्ही बोलून घ्या. ठीक, चला आता. बघा, तुम्ही बोला. उपसरपंच जे आहेत ना, हम्म. ते प्रत्येक वेळेला बहुमताने काम करायचं म्हणतात. आता साधं आता समजा आज ग्रामसभा झाली तर हे दुसऱ्या दिवशी लगेच ते काय करतात, मोबाईलवर ग्रामसभेचं प्रोसिडिंग लिहितात आणि ते लगेच व्हायरल करतात. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे द्यायचं आणि ते व्हायरल करायचं आणि तेच प्रोसिडिंग घेऊन ग्रामसेवकाकडे जायचं आणि ग्रामसेवकाला सांगायचं आम्ही सांगतो तसंच लिही, आम्ही आमदाराचे कार्यकर्ते. कोणत्या आमदाराचे? कुठे जुने अगोदर बेनके असेल किंवा सोनवणे असेल, पण जुने नवे सगळे त्यांचे. सगळ्या आमदारांची कार्यकर्ते. आणि आता काल सुद्धा इथे प्रकार तोच झालाय. तुम्हाला माहित असेल, साहेबांनी बोलून घेतलं होतं जंगले साहेबांना, तर जंगले साहेबांच्या समोर त्यांनी आमदाराला फोन लावला पंचायत समितीच्या पंचायत समितीमधून, ऑफिस मधून बीडीओच्या. हा. आणि त्यांना सांगितलं की जंगले साहेब मला आता भेटले, ते म्हटले मी राजीनामा देईल पण तुमच्या गावात येणार नाही. आणि असे 4 ग्रामसेवक झाले मागच्या 2 वर्षात. प्रत्येकाला हे दादागिरी करणार की आता मी क्लास 1 ऑफिसर होतो, मी रिटायर झालोय आणि मग मी सांगेल तसंच हे काम करायचं. आणि त्याला गावातले हे भेटतात असे 4-5 जण. हा, एक मिनिट सांगा, क्लास 1 म्हणजे उपसरपंच कोण अधिकारी होते का? ते हो रिटायर झाले आमच्या बरोबर. मी सुद्धा बँकेत होतो, मी क्लास 1 ऑफिसर होतो, ते सुद्धा क्लास 1 ऑफिसर होते. तुम्हाला नोकरी लावली असती काय काय? हे करायला नसतं लागलं. याच्या अगोदर तुम्ही त्यांना भेटले असते ना, तुम्हाला सुद्धा नोकरी लावली असती. नोकरी लावतात कधी? मग आता काय सांगायचं? चांगलंय ना मग. हा, पण तुम्ही गेले नाही अगोदर, तुम्ही बसले हा धंदा करी. जाऊ द्या आता. आणि प्रत्येक गोष्ट बहुमतावर घ्यायची. आणि याच्याबद्दल आम्ही मासिक मीटिंग मध्ये बोललो की असं व्हायरल करणं बरोबर नाही, असं आम्ही सांगितलं की हे चुकीचं आहे. तर त्यांना नोटीस देणे किंवा हे करणे, जो कोणी व्हायरल करेल त्याला पत्र सरपंचाने लिहायचं किंवा नाही, ते सुद्धा बहुमत, त्याला सुद्धा बहुमत. एखादं पत्र लिहायचं सरपंचानी म्हटलं ना तर नाही बहुमत घ्या.
म्हणजे सरपंचाला काय अधिकारच नाही, असा प्रकार आहे यांचा. एकच गोष्ट, मी ग्रामसभेचं 26 जानेवारीची ग्रामसभा झाली त्यावेळेला मी म्हटलं वाद होतात, दारू पिऊन वगैरे येतात, एक मी महिला सरपंच असल्यामुळे मला प्रोटेक्शन मागणं गरजेचं वाटलं. तर मी पोलीस स्टेशनला पत्र दिलं. तर ते सगळे त्यांच्या बाजूनी 6 जण आहेत, ते सगळे माझ्यावरती एकदम ह्याने म्हणजे इतके आरोप करायला लागले, तुम्हाला कोणी सांगितलं होतं द्यायला आणि तुम्ही कोणी हे केलं, असे आरोप करायला लागले. म्हटलं हा काही गुन्हा आहे का, मी पत्र दिलं तर? बरोबर आहे, काय गुन्हा Security नाही. म्हणून दिलं तर काय गुन्हा आहे का? आणि जो आता पाठीमागाशी तो मुद्दा बोलायचा राहिला, नितीन अण्णाजी सांगडे त्यांनी सांगितलं का 22 लाखाचं माझ्याच गटामध्ये मंदिर आणि सभा मंडप झाले. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये तक्रारी अर्ज इथे आहेत बघा, हे बुधाजी रामा सांगडे त्यांचा तक्रारी अर्ज होता. त्यांचा तक्रारी अर्ज असा होता की जे गट आहे आमचे चार गट आहेत, तर त्या गटामध्ये त्यांची मोजणी व्हावी आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर त्यांनी तो अर्ज डायरेक्ट माझ्या समोरून घेतला आणि फेकून दिला खाली. कोणी? नितीन अण्णाजी सांगडे यांनी. माझ्या टेबल समोर होतं, मी वाचून ग्रामस्थांना दाखवत होते की बाबा तक्रारी अर्ज हा आलेला, मी वाचन करते तुमच्या समोर. तर तो अर्ज माझ्या समोरून घेतला, म्हणे अंगावर असं धावून आला आणि तक्रारी अर्ज घेतला असा फेकून दिला. तक्रारदाराचा अर्ज यांनी घेऊन फाडून टाकला? फाडून नाही टाकला, खाली फेकून फेकून दिला. हा. तर मग मी त्याला सांगितलं पहिले तो अर्ज उचल आणि हे कर. मग असे माझ्यावर खोटे आरोप करतात. आणि दिगंबर भोसरे त्यांनी मी एक सुद्धा माझ्या हातात त्यांचा अर्ज घेतलेला नाही. ते इथं तुम्हाला त्या दिवशी बाईटमध्ये म्हटले की माझा अर्ज सरपंच मॅडमनी फेकून दिला, अरेरावीची भाषा करते, उद्धटपणाने बोलते. पण मी कधीच त्यांना माझ्यासमोर त्यांनी अर्ज पण दिला नाही. शिपाई किंवा ग्रामसेवक ह्या दोघांनी ते अर्ज घेतलेले आहेत. माझ्याकडे अर्ज मी स्वतःहून कधीच त्यांचा अर्ज घेतलेला नाही. झालं का? हा. काय म्हणत? हा थांबा, हा एक मिनिट. जमीन आहे, मंदिरची जागा आहे, हे आमचे 4 भावांची आहे. कारण 4 भाऊ आहेत तिथे. जोपर्यंत मोजणी होत नाही आणि जोपर्यंत काही होत नाही याच्या पाठीमागे आम्ही अर्ज दिला किंवा असं कार्य करू नका, तरी पण त्यांनी जबरदस्ती हे काम केलेले. मंडप पण केलेलं आहे, मंदिर पण बांधलेले. त्यासाठी मोजणी आली होती, पण ती मोजणी भलत्या ठिकाणी काढली. तुमची जागा आहे तर तुम्ही हरकत का नाही केली? हरकत केली, मोजणी आणली, परंतु मोजणी भलत्या ठिकाणी दाखवली. याने काहीतरी केलं आणि भलत्या ठिकाणी दाखवली. काय सांगा, पाहिले सगळं ते व्हिडिओ वगैरे? सरपंचाचे कोण तुम्ही? सरपंचाचे मी नंद आहे. नंद आहे का? सगळे घरातलेच झालेत का? घरातले ना म्हणजे आता आम्ही म्हणते ते कारबळ सगळी हडसर गाव आहे ना, ते सगळे भावकी. आम्हीच फक्त आमचं एक घर आहे. तुम्ही मला सांगा का हा. मग आता हे एक पॅनल मध्येच होते, हा, मग सगळी. हे वेगळे आणि ते वेगळे असं का झालं? कसं आहे, आता काही अंतस्थ बाबी तुम्हाला सांगायला नको. आमच्याकडे इज्जत आहे, आबरू आहे, आणि आम्ही गावाची आबरू वेशीला टांगायला नाही निघालो. नाही झालं. सरपंच मॅडम काम करते म्हणून, महिला सरपंच म्हणून आमच्या पुढे जाते, हे सहन नाही झालं. 1 वर्ष आम्ही काम केलं, त्यावेळेस मी त्यांना चालले एकदम रीतसरपणे जी कामं केली ती पारदर्शकपणे म्हणजे ते जे म्हणाल ते काम केलं तर तुम्ही चांगले हा. असं आम्ही म्हणणं आहे. चांगले. हो. आणि आता मी जे स्वतः मी आणि शिकायला शिवाय लागले. उतरडे साहेब ते आमचे कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? नातेवाईक आहेत. आमच्या आत्याचा पोरगा येतो, माझी धाकट्या भावाची मंडळी आहे. आणि मी 5 वर्ष सरपंच होतो गावामध्ये. ते एका मुलाला काम दिलं होतं काही संरक्षण भिंत बांधायचं, हा. त्याचा काय विषय? त्याचा विषय असं झाला, त्याला काम दिलं ते सर्वानुमते त्यांनी ठरवलं. त्यावेळेस पण बहुमताने ते काम मंजूर केलं आणि ठरवलं. आणि याच्या आधी तेच म्हणायचे की गावातलं काम ठेकेदार काम व्यवस्थित करत नाहीयेत, म्हणून गावातल्या कुणाला काम द्यायचं नाहीये. पण त्यांनी बहुमताच्या जोरावरती ते काम त्यांना दिलं. ठीक आहे चला दिलं. आणि त्यांना ते काम सांगितलं. तर तिथे जो रस्ता जाणार आहे म्हणजे शाळेच्या याच्यातून रस्ता जाणार आहे, तर ह्यांचा अर्ज होता किसन मुंडे, तर त्यांचं घर त्या साईडला आहे आणि आम्हाला तिथनं रस्ता जायला. मग मी त्यांना काय म्हटलं, 3 फुटाची जागा सोडा आणि रस्ता त्यांना तिकडे जायला ठेवा म्हणून, नाही का. सर्व म्हणजे आम्ही ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये हा विषय घेतला, सर्वांमध्ये ते ठरलं. ठरल्यानंतर तो 3 फुटाचा रस्ता त्यांना ठेवायला सांगितला. पण त्यांनी काय केलं, जी वळचण आहे ना, ती वळचणपासून असं 3 ते 4 फूट धरलं. आणि ती वळचण ती लोक देणार आहेत का आपल्याला रस्त्यासाठी? नाही देणार ना. मग मी त्यांना BDO पर्यंत आम्ही आलो. मग BDO साहेब म्हटले त्याला की तू ते उचल, म्हणजे फक्त वरती तारेचे कंपाऊंड आहे आणि 1.5-2 फूट खाली याचं असेल काय आपण दगडाचं, आणि वरती ती जाळी आहे. तर त्याला ते पाठीमागं घ्यायला सांगितलं. आम्ही इथे BDO साहेबांकडे वगैरे आलो, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्यांनी मागं घेतलं नाही. म्हणे ते मी पाठीमागूनच तुम्हाला रस्ता काढून देतो. आणि मग BDO साहेब मला म्हटले वाद वगैरे करण्यापेक्षा तो रस्ता हे म्हणजे नाही का निघत असेल तर तुम्ही त्यांचं हे करून टाका. आणि मग मी त्याला सांगितलं, पण ग्रामसभेमध्ये शेवटी याला विषय झाला.
की त्याचं पेमेंट द्यायचं म्हणून. तर मग ठीक आहे म्हटलं, पण भाऊसाहेब नव्हते. आर्थिक व्यवहार जंगले भाऊसाहेबांकडे होता. म्हटलं आल्यानंतर तुझं बिल अदा करते. त्यांचं काय म्हणणं आहे की यापूर्वी सुद्धा हे काम जंगले असताना सुद्धा माझं बिल अडवून ठेवलं. बिल अडून ठेवलं म्हणजे ह्याच कारणाने अडून ठेवलं ना, कारण का त्यांनी बिल म्हणजे पहिली गोष्ट काय झाली, त्यांनी मे महिन्यामध्ये MB केली आणि आमचं पत्र नेलं जुलै महिन्यामध्ये. 14/7 त्यांनी पत्र नेले MB बनवण्यासाठी आणि MB मे महिन्यातच झाली. मग मी त्यांना म्हटलं म्हणजे MB करा पत्र दिले तुम्ही जुलै महिन्यात, हो. पण ती ऍक्च्युअली MB झाली होती मे मे महिन्यात. महिन्यात फायनल का सुरुवातीची MB? फायनल सुरुवातीची नाही, फायनल MB. पत्र कशाला द्यायचं? मग मी त्याला तेच बोलले ना की पत्र, मग MB त्यांनी नंतर आणून दिली ना. MB आणली तिथे आणि मग पत्र नेलं त्यांनी. तर मी म्हटलं पत्र MB भेटली तर पत्र कशाला पाहिजे? पत्र कशाला पाहिजे, मी त्याला तेच बोलले ना, पत्र कशाला पाहिजे. मग त्यांनी हजारे साहेबांकडे नेलं त्या MB वरची तारीख बदलून देण्यात यावी. हे उपसरपंचांनी अजित मुंडे यांना सांगितलं की याची तारीख बदलून आण MB वरची. पण ते हजारे साहेबांकडे गेले. हजारे साहेब म्हणले ते काय बदलता येणार नाही, तुमच्या याच्यावरती तारीख बदला. पण आमचं संकटात आणायचं जावक क्रमांक असतो, म्हटलं मी बदलणार नाहीये. जावक क्रमांक टाकलेला आहे त्या पत्रावरती आणि जावक नोंद आवक जावकला नोंद आहे त्याची. मी पत्राची तारीख बदलून देऊ शकत नाही. मग हे असं का केलं? मग मी BDO साहेबांकडे आले, म्हटलं असं होऊ शकतं का? MB आधी करायची, पत्र आम्ही नंतर द्यायचं. मग मी त्या ठेकेदाराला बोलले की तू असं का केलं म्हणून. त्यामुळे ते पेमेंट रखडलं होतं. काय सांगायचं दादा, हे असंच आहे नात्यागोत्याचं सगळं. सांगा. काय नाही, आता सगळं आम्ही कोटमाडीचे ग्रामस्थ. कोटमाडीला कामं चालू होतं, कंपाऊंडचं काम झालं, शाळेचा रस्ते पण चालू होतं. त्यामुळे विकास कामं कोटमाडीची काही थांबलेली नाही. नाही म्हणजे काम चालू आहे. कामं चालू आहे. मग आता त्याला बिल द्यायचं का नाही त्या ठेकेदारला? समजा कोणाला? ते MB समजा आधी नंतर काय द्यायचं हो. का नाही? नाही, द्यावंच लागेल ना आता. देणार ना? हो, कधी देणार? द्यावंच लागेल. आता भाऊसाहेबांचा हात हे झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, ते आल्यानंतर देता येईल. कोणत्या भाऊसाहेबांचा? जंगले भाऊसाहेब. त्यांनी जर मग आता जंगले येतात का दररोज? जंगले नाही ते येतात का? येतात ना सापडे. दररोज नाही, पण आपण आपल्या अडचणीनुसार बोलावल्यावर येतात. आठवड्यातून 2-3 दिवस मग ग्रामपंचायत कार्यालयात कोणत्या दिवशी हजर असतात ते? नाही, तसं काय त्यांचे वार काय ठरलेले मला काय माहित नाही. तुम्ही कधी पाहिले त्यांना शेवटच्या ग्रामपंचायतीमध्ये? मी माझ्या कामाकरता गेल्यावर तर ते असतात, मी बोलावल्यावर असतात. हो. तुमचं म्हणणं मुळात असतं संदीप भाऊ हे सगळे बिनबुडाचे आरोप येतात. सरपंच या गावचे नाही, ते काय प्रॉपर इथले नाही. हा. मग प्रॉपर इथले नाही तर त्यांना निवडून आणलं कसं? गावामध्ये लेडीज नव्हते का कोण? किंवा मग हे 5 वर्ष काढली, हे कसे काढले? यांच्या वडिलांनी पण 10 वर्ष काढली, ते कसे गावात होते? मुळात तुम्हाला काय वाटतं, हे बिनबुडाचे आरोप आहेत आमच्या तर म्हणजे ग्रामस्थांच्या नाही, म्हणून. त्याला अर्थच नाहीये. गावामध्ये राहत नाही, गावचे नाही, त्याला ठीक का आहे. नाही? सचिन भाऊ काय सांगाल? संदीप भाऊ, सगळ्यात महत्त्वाचा विषय, ह्या आपल्या गावच्या नीता कारबळ ह्या लोकनियुक्त सरपंच आहेत, बरोबर. पाठीमागची मी तुमची बाईट बघितली. जर मला एक सांगा, यांना इतर लोकांची मतं पडली नसती तर ह्या सरपंच झाले नसते, आणि ह्या जनतेतून निवडून आलेत ना. तुम्ही 4 चौकडी जमा झाले, तुम्हाला मलिदा खायची हौस आहे आणि तो मलिदा मिळत नाही, तर तुम्ही निवडून दिलेल्या तुमच्याच नेत्याला दोषी ठरवताय. हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा? आज ती व्यक्ती तुमच्यातलीच आहे, तुम्हीच तिला सरपंच केले आणि तुम्ही तिला जर चुकीची कामं सांगत असेल, ती जर करत नसेल, तर तुम्ही त्याला दोष द्यायचा अर्थ हे काय? तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. आज 2020 साली तुम्हाला एक सांगतो, ही समोर संस्था आहे, आदिवासी शिक्षण संस्था, त्याचे अध्यक्ष कृष्णराव मुंडे, त्यांना जे उभं करायला जे उभं करायला खराब आधारस्तंभ होता, माझे आजोबा होते, कैलासवासी मारुती मुंडे चेअरमन, सगळे इथं आलेले आहेत. हे सगळे साक्षीदार आहेत त्याचे. कारबळ आजोबा, ही सगळे बॉडीवरची मंडळी आहे. आज हा जो उपसरपंच आहे तुम्हाला सांगतो, हा इथं चांडाळ चौकडी घेऊन आल्याच्या नंतर या मॅडमला त्यांनी अजूनपर्यंत कधी काम करून दिलं नाही. मी जेव्हा जातो मॅडम तिथं असतात ग्रामपंचायतीत, मला काही गरज नाही, मी अचानक जातो, राऊंड मारतो तिकडं. 2020 साली माझा भाऊ स्वतः मिलिटरीत आहे. तुम्ही एखाद्या सैनिकाच्या घराकडे जाणारा रस्ता रोखू शकता का? नाहीच कोणाचंही कोणाचंच नाही ना. मी म्हणतो सैनिक असो किंवा एखादा पार गोरगरीब असो, सामान्य असो, नाही रोखू शकत. आज तिथं झेडपीची शाळा आहे, त्या शाळेला जागा ग्रामपंचायतीला एका तिथल्याच आमच्या भावकीनी काय केली, बक्षीस पात्रात केली. अधिकार कोणाचा आला? ग्रामपंचायतीचा आला.
यांना समजून सांगितलं कोणी, BDO साहेबांनी, की ग्रामपंचायतीचा त्याच्यावरती होल्ड आहे, त्यांनी बक्षीसपत्र करून दिलेलं आहे, तुम्ही इंटरफेअर करू नका. हा उपसरपंच काय करतो, ग्रामपंचायतीने काय केलं, कंपाऊंड बांधलं. आज त्या कंपाऊंड मध्ये काय करतात लोक, दारू प्यायला येतात. स्वतः उपसरपंच दारू प्यायला असतो त्याचा याच्यात. हे जे क्लास 1 म्हणतात ते, हा, हे क्लास वन इथं याच्यासाठीच आहेत की दारू प्यायची ते चौकट बांधली ना, यांच्यामध्ये एवढा दम आहे ना आज पण. यांनी काय करावं, आता तिथं फुल कंपाऊंड बांधून दाखव. या मॅडम काम करतात, त्यांचं काम पूर्ण होऊन द्यायचं नाही. मला सांगा, BDOनी सांगितलं यांना, शासनाचा रूल काय आहे, 9 फुटाचा रूल रस्ता द्यायचा. एखाद्याच्या नावावरती तुम्ही 7 बारला जर ट्रॅक्टर आहे, त्याचं अवजार जाण्या येण्यासाठी तुम्ही देऊ शकत नाही ना, 9 फुटाचा रस्ता द्यावाच लागतो. यांना सांगितलंच BDO साहेबांनी, यांना 9 फुटाचा रस्ता द्या. यांनी 3 फुटाचा रस्ता काढला. ठेकेदार सांगतोय आम्ही यांना 6 फुटाचा रस्ता दिलाय. आणि हा उपसरपंच आहे, हा पोलीस स्टेशनला गिजरे भाऊसाहेबांच्या पुढे खोटं बोलला का नाही मॅडम, आम्ही रस्ता काढून देतो म्हणून. इकडे BDO साहेबांच्या पुढे आला, तिथेही खोटं बोलला. हा गावात ग्रामपंचायत जेव्हा लागते ना मीटिंग, हा काय करतो, मॅडम सगळ्या तिथं काय करतात, ग्रामपंचायतीच्या वेळेस सगळ्या सदस्यांची वाट बघत असतात, बाकीचे सदस्य येतात. हा काय करतो, ग्रामपंचायतीच्या भोवतीने फेऱ्या मारतो. त्याचे ग्रामपंचायत सदस्य याच्या टीम मधले आले का हा काय करतो, ग्रामपंचायतीची सभा जी आहे ती होऊन देत नाही. आणि काय करतो की जे येतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर काढून देतो. आज मॅडम मला एक सांगा, इथं कॅमेरा समोर आहे मी, तुम्ही प्रोसिडिंग दाखवा उतरडे साहेबांना, डायरेक्ट नोटपॅड. तुम्हाला प्रोसिडिंग वरती तर सगळं दिसेल ना, कोण हजर होतं, कोणत्या तारखेला हजर होतं नव्हतं. तुम्हाला जर गावकीचा एवढाच पुळका आहे, मॅडमला तुम्ही निवडून दिलाय ना, मग त्यांच्या पाठीमागे उभं राहा, काम करून घ्या. एकीकडे मीटिंग होऊ द्यायची नाही आणि दुसरीकडे काही केलं का टीका करायची. काय टीका करायची. आणि दुसरीकडून काय होतं मला सांगा मॅडम उतरडे साहेब, ही महिला वर्ग आहे, घरकाम आणि ग्रामपंचायत याच्या व्यतिरिक्त त्या यांना काही विषय नाहीत. यांना कुठं चौकात थांबणे, कुठं 4 चौकटे गोळा करणे, कुठं शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये दारू प्यायला बसणे, ही यांचे धंदे आहेत काय. आणि तुम्ही कोणालाही विचारा, आज तिथं पेठेच्या वाडीमध्ये जा, तुम्ही म्हणताय ना की आम्ही ती हे बांधलं, तुम्ही मॅडमला तरी विचारलं का काय, तुम्ही मॅडमला विचारलं का आम्ही एवढी जागा करतोय, हे करतोय, MB किती काढतोय. यांनी अक्षरशः काही नाही मनमानी कारभार केला. म्हणजे मॅडमनी फक्त सही द्यायची, बाकी काही सांगायचं नाही. मॅडमनी सही द्यायची, मॅडमनी सही जर नाही दिली तर यांनी वेगळी ढोंग करायची. एखाद्या महिला सरपंचाला अडचणीत कसं आणायचं. या मॅडमला काय करायचं, 4 लोक गोळा करून विनाकारण बैठक करायची. यांचे धंदे ते 4 लोक गोळा करायची, खोटी कामं करायची. आज मला काय म्हणायचे, लोकांनी तुम्हाला उपसरपंच कशासाठी बनवले. हा, आज यांचीच भावकी इथं काही सांगडे आहेत काय, इथं काही सांगडे आहेत, कारबळ आहेत, मुंडे आहेत, त्याच्यानंतर बोचरे आहेत, इथं काही नाही. त्या हे बघा, मी तुम्हाला आता लाईव्ह कॅमेरा समोर सांगतो, दादांचे आणि माझे आणि पिंटू वाळूंज असेल किंवा इतर असतील कार्यकर्ते, माझे संबंध कसे चांगले हे तुम्हाला पण माहिती आहे. संदीपचा विषय काय होतो, यांनी लोकांना इथं सरपंचांना धमक्या द्यायच्या, इतर लोकांना धमक्या द्यायच्या. आम्ही कोणाला सांगू, आमदारांना सांगू. नाही, आता हे काय करतात हे तुम्हाला सांगतो काय, आता हेच सांगतील तुम्हाला काय, आमदारांच्या नावाने धमक्या द्यायच्या. मला सांगा, वरिष्ठ लेवलची लोक तुमच्या किरकोळ याच्यामध्ये वेळ घालतात, म्हणजे त्यांना तुमची कामं सुरळीत झाली पाहिजे, तुम्ही त्यांच्या जवळ गेले पाहिजे, ते तुमची कामं करणार आहेत. पण ह्यांचं काय होतं, त्यांच्या नावाखाली हे तुम्हाला धमक्या देतात काय, आम्ही आमदारांना सांगू, आम्ही आमदारांकडून हे करू. आज मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी इथं कोणतरी होते, मला काही त्यांचं नाव माहिती नाही काय, असं चॉकलेटी शर्ट घातलेलं एवढं, आपलं माझे काही संबंध नाही जास्त मी कोणाशी. पण राहतो विषय की तुम्ही तुमच्या लेवलनी बोललं पाहिजे, वरिष्ठ लोकांची लेवल वेगळी असते. आज विषय कसा असतो की आपण एखाद्याकडे बोट करतो, 4 बोट आपल्याकडे असतात ना, आपण पहिलं त्या पात्रतेचे पाहिजे. आज तुम्ही मला काय म्हणायचंय, निवडून दिलेलं सरपंचही तुमचाच आहे आणि गट पण तुमचाच आहे, आणि तुम्ही इथे येऊन बाईट देताय, मॅडम कामं करत नाही, प्रशासकीय अधिकारी येत नाही. मॅडम अशी कोणती कामं सुचवली त्याला तुम्ही विरोध केला म्हणून हे सगळं चाललंय, बोला काय असं म्हणजे काय प्रश्न आहे म्हणजे काय, म्हणजे असं यांचं म्हणणं आहे का जी काय त्यांची कामं सुचवली नाही म्हणून ते तुम्ही करत नाही म्हणून विरोध करतात, मग ती काही नियम बाह्य होतात का कामं ती. हो, आता मंदिराचंच घ्या तुम्ही, आता मंदिराला पहिल्यांदा उपसरपंचाचाच विरोध होता आणि आता म्हणतात ते मंदिर नोंद करून द्या, आता त्याला विरोध नाही, आता ते चुकीचं नाही. मंदिराच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर जे इथं आले होते ना त्या दिवशी, ते बरेच जण, फक्त 5-6 लोक त्या मंदिरामध्ये येतात,
तर हे बाकीचे सगळे सप्तेच्या दिंडीमध्ये फुगड्या खेळणारे येतात. आज जे म्हणत असतील ना उपसरपंच किंवा कोण कोण होते ते काय बाकीच्यांची नावं घ्यायची मला गरज नाही, पण यांच्या वर्गण्याच नाही मुळात त्याच्यामध्ये, आणि त्यांचाच विरोध होता पाहिजे. थोडक्यात यांना ज्या गोष्टीमध्ये मलिदा मिळत नाही तिथं यांच्या पोटात दुखायला सुरुवात होती. तुम्ही कामं केली तर तुम्हाला रोजगार मिळेल. तुम्ही ही मॅडमला कामं करूनच देत नाही आणि परतून परत म्हणायचं की मॅडम कामं करत नाही, प्रशासकीय अधिकारी. ठीक आहे, माझं म्हणणे तुम्ही इथं आले, तुम्ही तुमचे अधिकार मांडले, तुम्ही आज म्हणताय ना का तो अधिकारी तिथे येत नाही. ठीक आहे ना, तुम्ही येत आहे. मला सांगा, बीडीओंना माहिती नाही का, तहसीलदारांना माहिती का नाही का, त्या ठिकाणचे सर्कल आहे त्यांना माहिती नाही का तो अधिकारी तिथे येतो का नाही, काम करतो का नाही. तुम्ही जर एखाद्यावरती बिनबुडाचे आरोप करताय, मग इतर लोकांची कामं कशी काय होतात ती. बरोबर आहे. मॅडम मला सांगा, तुम्ही अगोदर उल्लेख केला होता त्याच त्या याचा, हे जे आता जे बोलतात ते सभा मंडप काय 22 लाखाचा, त्याचं एमबी आधी झालं होतं, नंतर पत्र नाही त्याचं नाही. हे जे म्हणतात ना यांना रस्ता पाहिजे त्या कामाचं दोन ज्यावेळी एमबी दिलं त्यावेळी ते काम पूर्ण होतं का? आता सर मला एक सांगा, जर ते कामच चुकीचं आहे तर त्यांनी मॅडमनी त्याचं बिल काढावं का नाही मला सांगा. कामच जर चुकीचं आहे तर त्याचं बिल काढायचं का नाही हा मोठा प्रश्न आहे. काय असेल तर व्हिडिओ कळवलं पाहिजे. बीडीओंना कळवलं, बीडीओंनी सांगितलं यांचा 9 फुटाचा रस्ता क्लिअर करून टाका आणि काय असेल ते करून टाका. पण तिथं आल्याच्या नंतर तुम्ही बीडीओंनी सांगितले 9 फुटाचे तुम्ही 3 फुटाचे, असा कोणता नियम आहे मला सांगा. पण रस्त्यामध्ये का तुम्हाला 3 फुटाचा रस्ता दिला जातो काय? जे कामाचं टेंडर झालं का, खोट्या कामाचे टेंडर रद्द करण्याबाबत जे सभा मंडपचं आहे का ते, आणि आता हे बघा विरोध करणारे लोक, एवढे विरोध करणारे लोक, आणि आता त्याच्यात म्हणजे हे काम होऊ नये म्हणून ज्यांनी पत्र दिलं ते म्हणतात याचं बिल द्या. हो ते बोलतात बिल द्या. यात कोणाकोणाचे सह्या आहेत सांगाल का? नाही इथं बोलणाऱ्यांचं काय आहे का, इथं कोणाची सह्या आहे का? बोलणाऱ्यांचं आहे बघा, ते बाबा होते त्या दिवशी हरिभाऊ सांगडे, त्यांचीच पहिली सही. त्यांचीच पहिली सही आहे. मेघराज बाबू सांगडे इथं होते का? इथं होते. विलास पांडू ते पण होते, रामदास आंबू ते पण होते, बबन सीताराम सांगडे ते नव्हते ना, रोहिदास नामदेव सांगडे, पुनाजी भगवंत सांगडे, राजाराम शिवराम सांगडे, चंद्रकांत त्र्यंबक सांगडे, इथं उपस्थित असणारे इथे 7-8 लोक आहेत. ही लोक म्हणतात हे काम करू नका का, तर जागे जावा दे, आणि ही लोक म्हणतात त्याचं बिल बी द्या. या लोकांनीच मोजणी आणली होती. आणि जो बोलला ना नितीन नानाजी सांगडे, जो जागेचा मालक होता का, त्यांनी ती मोजणी रोखली. यांनी मोजणी आणली, ती मोजणी रोखली त्यांनी, की 8 टकोरी त्यांच्या बरोबर आहेत आणि बाईले उड्या मारती. मला हे म्हणायचे ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. तुमच्या आया बहिणींना असं म्हटल्यावरती चालेल का? ज्या वेळेस ते म्हटले आम्हीच निवडून आणली, तुम्हाला त्याचा वाद नाही, पण मला काय म्हणायचं, तुम्हाला जर एवढीच माझी हे वाटत होती ना, समोरासमोर तुम्ही ग्रामस्थ बसवा. आजही माझी कळकळींची सगळ्या ग्रामस्थांना विनंती, तुम्ही जे गावचे म्हणजे कामं होतात, विकासाची कामं होतात, त्याच्यामध्ये अडचणी आणू नका. एकमेकांना नुसतं असं हे करायचं, फूस लावायची आणि ही कामं अडव ती कामं अडव, आणि माझ्याच यांनी झालं पाहिजे, मी केलं म्हणूनच झालं पाहिजे, अंगणवाडीचं पण काम मी आणलं मी केलं, असं उपसरपंचाची भाषा असते. आणि दरवेळेला मला फक्त खाली पाहण्याचं, मी महिला सरपंच आहे म्हणून, फक्त महिला सरपंच असले का म्हणून तुला मुलंच पाहायचं का, मी बाकीचं काहीच करायचं नाही का? आज तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वरच्या क्षेत्रावरती आहेत. त्यांनीच तुम्हाला सरपंच केलं ना. त्यांनी सरपंच केलं म्हणजे आमचे सगळे त्यांच्या बरोबर होते, त्यांनी आम्हाला केलं नाहीये. मतदान करायला असतं ना, तुमच्या गटात होते ना. मतदान करताना यांच्यामुळे ते उपसरपंच. काय सल्ला देणार तुम्ही? मग माझे तेच कळकळीची विनंती पूर्ण ग्रामस्थांना, की तुम्ही हे उपसरपंच सरपंच यांचे 2 गट पडले असं तुम्ही इथे सांगता. एका बाईट मध्ये सांगता आमचं गाव 1 झाले, आणि एका बाईट मध्ये सांगता की आमचे 2 गट झालेत म्हणून. तर सरपंच उपसरपंच हे बाजूला ठेवा, आणि ग्रामस्थांनी पूर्ण म्हणजे त्यांना तुम्ही निवडून दिले की नाही आम्हाला, तर प्रत्यक्षपणे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, ती कामं आमच्याकडून करून घेतली पाहिजे, एवढं माझं मत आहे. आणि मेन म्हणजे उपसरपंच हे मला 1.5-2 वर्ष झाले, आणि अशोक बोचरे इतके त्रास देतात ना. महिला सरपंच असले म्हणजे कुठलंही काम करताना हे काम केलं का चुकीचं काम करायला सांगतात, आणि नाही केलं का परत तक्रारी करतात. मग तक्रारी करतात, माझी पंचायत समितीला तक्रारी, परत झेडपीला तक्रार दिलेली आहे. किती तक्रार येतात दर महिन्याला? दर महिन्याला तक्रार. बीडीओ साहेबच म्हटले मॅडम तुमच्या किती तक्रारी येतात. मग आता मला तेच म्हणायचंय, मग गाव एक बैठक बसवा तुम्ही, गावात विकासाची कामं होतात ती कामं करा ना. तुम्ही नुसतं बैठक याच्यामध्ये दिवस घालवणार का? महिला सरपंच म्हणून मला नेहमीच त्रास देत आले ते. त्यांचं वर्ष म्हणजे काय म्हणतो आपण पुरुष प्रधान जी संस्कृती आहे
त्यांची, ते फक्त महिलाला दाबवण्यासाठी हे करतात. फक्त महिलाने चूल आणि मुलंच पाहायचं का? पुढं काही करायचंच नाही का? क्षेत्रामध्ये पुढे जायचंच नाही का? जर शासन आपल्याला महिलांना आरक्षण देतंय किंवा सबलीकरण म्हणतो आपण महिलांचं, म्हणजे प्रत्येक महिला बाबा जी महिला विधवा असते तिला आपण हळदी कुंकामध्ये कार्यक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे, हे शासन कार्यक्रम करायला सांगतं. मग महिला म्हणून मला का त्रास देतात? हे मला यांना कळकळीची एक म्हणजे असं सांगण्याची गरज वाटते की तुम्ही महिला म्हणून असं तुमच्या आया बहिणी असतीलच ना कोणी त्याच्यामध्ये, तुमचे असं तुच्छ लिखू नका आणि तुम्ही बोलताना तुमचे शब्द जरा व्यवस्थित वापरा. मी महिला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल रिस्पेक्ट जेवढे ज्येष्ठ होते सगळे ती म्हणत होते. मला सांगा एखादी API असेल PSI असेल तर त्यांना तुम्ही तिथं कार्यालयात जाऊन तीच बोलणार का? मग ही कुठली तुमची भाषा आली? तुमच्या याच्यामध्ये जर तुम्ही असं बोललात म्हणजे तुमच्या आई बहिणीला एखादं कोणी असं बोलले तर तुम्हाला सहन होईल का? आणि इथून पुढे जर मला माझ्याबद्दल एकेरी भाषेत किंवा मला असं उद्धटपणे बोलले तर मी नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करेन.